शक्तिपात झाल्यानंतर ऍक्टिव्हेशन प्रोसेस करायची असते. ती ऍक्टिव्हेशन म्हणजे आधी आपल्याला दिव्यरेखी शक्तीला आव्हान करायचे आहे. म्हणजेच मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही आहे रेकीची प्रार्थना. शक्तिपात झाल्यानंतर आपण आधी रेकीची प्रार्थना म्हणतो, ऍक्टिव्हेशन करतो आणि मग सगळ्या हिलिंगला सुरुवात करत असतो. डेली तुम्हाला करायचं काय आहे? रेखीची प्रार्थना, ऍक्टिव्हेशन प्रोसेस आणि 7 चक्रांचं मेडिटेशन डेली करायचं आहे. चला आता आपण ऍक्टिव्हेशन प्रोसेस कसं करायची ते बघूया. दोन्ही हात रब करून रेकीला कॉल करायचे आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता हात रब करून डावा हात खाली, हाताची कपशेप राहणार आहे असे. डावा हात खाली, उजवा हात वर आणि म्हणायचे आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. हे आपले 2 पामचक्र आहे. रेखी आपल्या पामचक्रामधून प्रवाहित होते. जेव्हा आपण हिलिंग करत असतो, तर आपल्या हाताद्वारेच आपण हिलिंग पोहोचवत असतो. आपल्याला अंदाजे 21 वेळा हे करायचे आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, heal and protect my palm chakra. Charge, 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 heal and protect my palm chakra. माझ्या मागोमाग तुम्हाला करायचं आहे हे. तुम्हाला सुद्धा करायचं आहे. Charge, heal and protect my palm chakra. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर उजवा हात खाली आणि डावा हात वर. परत आपल्याला कारण आपण चार्ज करतो आहे, हील करतो आहे आणि प्रोटेक्ट करतो आहे आपल्या पामचक्राला. माझ्या मागोमाग सर्वांना करायचं आहे. मनातल्या मनात बोललं तरी चालेल, असं जोरात बोललं तरी चालेल. मला शिकवावं लागतं म्हणून मला ते बोलून दाखवायचं असतं. ओके. सो परत एकदा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 Charge, heal and protect my palm chakra. 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 Charge, heal and protect my palm chakra.
charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. Charge, heal, and protect my Pama Chakra. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून आपल्याला मांडीवर ठेवायची आहे आणि अंदाजे 21 वेळा क्राऊन चक्र म्हणजे हाताच्या कप शेपच राहणार. आपलं हे क्राऊन चक्र आहे, इथे आपल्याला असं फिरवायचं आहे अंदाजे 21 वेळा. करा सर्वांनी. डाव्या हाताची मूठ बांधली राहणार आहे मांडीवर आणि उजव्या हाताने आपल्याला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. इथून आपले 7 चक्र असतात, तर आपण आपल्या 7ही चक्रांना चार्ज करतो आहे, हील करतो आहे आणि प्रोटेक्ट करतो आहे. Charge, heal, and protect my 7 chakra. 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 Charge, heal, and protect my 7th 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 chakra. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची आपली मूठ बांधलीच राहणार आहे आणि नाभी चक्राच्या समोर आपल्याला नाभी चक्र आहे, आपल्या नाभीच्या समोर आपल्याला करायचे आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. 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 Charge, heal, and protect my Navi chakra. 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 Charge, heal, and protect my Navi chakra.
Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ ओपन करायची आहे आणि शरीराच्या समोर असं हात टच करायचं नाही, थोडं डिस्टन्स ठेवायचं आहे आपल्याला, दोन्ही हात असे, आणि बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. आपल्या संपूर्ण शरीराला आपण चार्ज करतो आहे, हील करतो आहे आणि प्रोटेक्ट करतो आहे. आपल्याला असे हात ठेवून, दोन्ही हात असे ठेवून असे म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. Charge, heal, and protect my body and aura. 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 आता दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहे. 21 वेळा मोजत बसायची गरज नाही, अंदाजे 21 वेळा करायचं असतं. दोन्ही हात रब करून आपल्याला हे दोन्ही हात असे क्राऊन इकडे ठेवायचे दोन्ही बाजूला, असं करायचं नाही, इथे करायचं आहे, इथे. आणि डोळे बंद करायचे आहे आणि कल्पना करायची आहे अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होते आहे, असं मनातल्या मनात सर्वांना बोलायचं आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. ही देखील ऊर्जा
ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या क्राऊन चक्रामधून ही ऊर्जा माझ्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश कर पोहोचत आहे. माझ्या थर्ड आय चक्रामधून ही ऊर्जा माझ्या थ्रोट चक्रामध्ये पोहोचत आहे. माझ्या थ्रोट चक्रामधून ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या हृदय चक्रापर्यंत पोहोचत आहे. दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या सातही चक्रांपर्यंत पोहोचलेली आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या सातही चक्रांपर्यंत पोहोचलेली आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या सातही चक्रांमध्ये पोहोचलेली आहे. माझ्या सातही चक्रांमध्ये पोहोचलेली आहे. ही ऊर्जा माझ्या प्रत्येक सेल्स आणि प्रत्येक ऑर्गनलाही करत आहे. दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या शरीरातल्या प्रत्येक सेल्स आणि प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पोहोचली आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करतो. दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा आहे हो. हे ईश्वर ऐसा आहे हो. हे ईश्वर ऐसा आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. असं आपल्याला डेली करायचं असतं. ही याला ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हणतात. सकाळी उठून जर दररोज तुम्ही हे केलं तर तुम्हाला तुमचे जे चिडचिड असेल, डोक्यामध्ये अनेक विचार असतील, असंख्य विचार, मन विचलित असेल, तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो आणि शांत होतो. प्रॉपर तुम्हाला एक तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतील. रेखी स्वतःला चार्ज केली आणि प्रोटेक्ट माय पामचक्र म्हणजे संपूर्ण आता जशा प्रकारे तुम्हाला शिकवलेलं आहे, तसं तुम्ही संपूर्ण चार्ज केली आणि प्रोटेक्ट केलं, की मन शांत होतं, तुमची ऊर्जा ऍक्टिव्हेट होते, चार्ज होते आणि तुम्हाला हील होत असते. आणि मग यानंतर आपण 24 बॉडी पार्ट म्हणजे 24 शरीरातले बॉडी पार्ट आहे त्यांना तुम्ही हिलिंग कसं द्याल. आता असं वाट बघत राहायची आहे का की एखादी आजार होईल तेव्हाच मी हिलिंग देईल? नाही. जर वाट बघत बसला तर आजार कसं लहानापासून मोठ्यापर्यंत होत असतं. त्याच्या आधीच आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं असतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जसं डोळे, कोणाला चष्मा असेल तर आपल्याला रेखीला कॉल करायचं असतं. म्हणजेच मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. असं केलं चष्मा काढायला एक 5 मिनिटं आपल्याला डोळ्यांना हिलिंग द्यायची आहे. 5 मिनिटं आपण आपल्या क्राऊन चक्राला हिलिंग द्यायची आहे. हाताला हिलिंग द्यायची आहे, पायाला, नाभी चक्राला, प्रत्येक अवयवाला आपण हिलिंग देऊ शकतो. एखाद्याला चष्मा असेल, आता जसं मी चष्मा का बरं लावते तर मला रोज कम्प्युटरवर मला लॅपटॉपवर काम करावं लागतं. मग विदाऊट चष्म्याने पण डोळे खराब होतात त्याच्यामुळे मला हे लावावं लागतं. पण ज्याला समजा की हा चष्मा माझा काम करायसाठी आहे ते. पण ज्याला डोकेदुखीचा त्रास आहे, डोळ्यांचा त्रास आहे, त्यांना तो चष्मा काढून डोळ्यांना हिलिंग द्यायची असते डेली 5 मिनिटं. डेली 5 मिनिटं तुम्ही हिलिंग दिली की तुमच्या डोळ्यांना तुमच्या चष्म्याचे नंबर कमी होऊ शकतं. पण हे डेली तुम्हाला करायचं आहे, नाहीतर फक्त मला बघितलं, मला ऐकलं, याने काहीही बेनिफिट्स होणार नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला करावं लागेल. फक्त ऐकल्यानेच होणार नाही. सपोज ज्यांना मला मायग्रेनचा त्रास होतो. आधी भरपूर मायग्रेनचा त्रास होता. मला औषधी घ्याव्या लागत होते. आणि त्या औषधी मला आठवड्यातून समजा नाही, रियालिटी होती ती माझी, की आठवड्यातून मला 2-3 वेळा घ्यावंच लागत होतं. आणि मायग्रेनचं असं आहे, की डोकं असं फाटल्यासारखं म्हणजे खूप जास्त त्रास होतो डोक्याला. आणि मळमळ होतं आणि व्हॉमिटिंग सुद्धा होत असतात.
तर तुम्ही डेली ही ऍक्टिव्हेशन प्रोसेस केलं, 7 चक्रांचा मेडिटेशन केलं आणि मी कर्मा क्लिअरन्स पण करते, त्याच्यामुळे मला जास्त त्याचा आराम आहे. पण ज्यांना कर्मा क्लिअरन्स माहिती नाही त्यांनी 7 चक्रांचं मेडिटेशन आणि आपलं ऍक्टिव्हेशन प्रोसेस केली तरी सुद्धा मायग्रेन कमी होत असतं. जे तुमची औषधी आता मला समजा मला आठवत नाही की मला औषध कधी घ्यावी लागते. पण झोप म्हणजे बिलकुल झाली नाही तर एखादी वेळा मला ती खूप जास्त त्रास झाला की मी घेत म्हणजे असं एखादी वेळा. पण जी व्यक्ती म्हणजे मी आठवड्यातून 2-3दा मला ते औषधे घ्यावे लागत होते. आता ते मला काही महिन्यातून एकदा घ्यावे लागत आहे. ते आता काही म्हणजे सुटल्यासारखं झालेलं आहे. यासाठी यासाठी ते प्रॉपर तुम्हाला करावं लागतं. प्रॅक्टिस करावी लागते त्याची. तरच तुम्हाला आराम होईल. प्रॅक्टिस केली नाही तर काहीही आराम होत नाही. 24 बॉडी पार्ट जे आहे आपल्या शरीरातले म्हणतो मी स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? हम्म. स्क्रीन दिसत आहे ना? स्क्रीन दिसत आहे का? मला थम्स अप कराल कोणी? माझ्या स्क्रीनवर दिसत नाहीये स्क्रीन. सर स्क्रीन दिसत आहे का? अनम्यूट करा प्लीज. आपल्याला डेली 24 बॉडी पार्टला हिलिंग कशी करायची आहे? मला स्क्रीन दिसत नाही, बाकीच्यांना दिसते. ओके. सो पहिलं बघा यात डोळे दिलेले आहेत. आपल्याला डोळ्यांवर हात ठेवायचे आहे. म्हणजे असे दोन्ही हात आपल्याला रब करून डोळ्यांवर असे हात ठेवायचे आहे. हाताचा कप शेप असेल पूर्ण दाबायचे नाही तर असे ठेवायचे आहे. ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. असं ठेवा, असे ठेवा आणि आपल्याला बोलायचं आहे की माझे डोळे निरोगी आणि स्वच्छ आहे. माझे डोळे निरोगी आणि स्वच्छ आहे. माझी दृष्टी स्पष्ट आणि मजबूत आहे. माझी दृष्टी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. मी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहते. आपल्याला हे असे हात ठेवून काय बोलायचं आहे? माझे डोळे निरोगी आणि स्वच्छ आहे. माझे डोळे निरोगी आणि स्वच्छ आहे. माझी दृष्टी स्पष्ट आणि मजबूत आहे. माझी दृष्टी स्पष्ट आणि मजबूत आहे. मी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहते. मी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहते. मी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहते. आणि आपल्याला व्हिज्युअलाइज करायचे तेव्हा डोळे बंद करून आपण असं हे करतो की माझे डोळे स्वच्छ आणि निरोगी आहे. म्हणजेच काय? स्वच्छ स्वच्छ आणि निरोगी आहे म्हणजेच तुमचे डोळे अगदी छान आहे. आणि तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन हा जसं आपण बोलत आहोत तसं व्हिज्युअलाइज सुद्धा करायचं आहे आपल्याला.
नाही तर बस तुम्ही बोलत आहात म्हणजे ते अफर्मेशन फक्त वर्क करत नाही, तर त्या मागं अफर्मेशनच्या सोबत सोबत तुमची व्हायब्रेशन जशी असतील ते जास्त वर्क करतात. नाहीतर फक्त तुम्ही अफर्मेशन बोलत आहात आणि तुमच्या मनात असं काही नाही येत आहे. म्हणून ते आपल्याला अफर्मेशन सोबत व्हिज्युअलायझेशन सुद्धा करायचं असतं. आता डोकं असेल तर आपल्याला असं हात ठेवायचं आहे. माझे मन शांत आणि स्थिर आहे. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. समजा खूप चिडचिड होत असेल, डोक्यामध्ये अनेको विचार येत असतील, तर तुम्हाला एक शांत जागेमध्ये बसायचं आहे आणि हात रब करून दिव्यरेखी शक्तीला प्रार्थना करायची आहे. डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि अफर्मेशन आपल्याला बोलायचं आहे, की माझे मन शांत आणि स्थिर आहे. माझे मन शांत आणि स्थिर आहे. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. मी शांत आणि संतुलित आहे. मी शांत आणि संतुलित आहे. मी शांत आणि संतुलित आहे. हे ईश्वर ऐसा आहे वो, ऐसा आहे वो, ऐसा आहे. थँक यू. आपल्याला आपल्या विचारांमध्ये आपल्या विचारांमध्ये बॅलन्सिंग पाहिजे. विचार जसं खूप जास्त विचार येत असतील, ओव्हर थिंकिंग होत असेल, तरी तुम्ही स्वतःच्या डोक्याला याला शांत ठेवू शकता. अनेको विचारांपासून जर मुक्ती पाहिजे असेल, तर तुम्हाला करणं गरजेचं आहे. कान कानांना कसं द्यायचं आहे, तर हाताच्या कक्षे आणि आपले हे कानं असे आणि मी फक्त सकारात्मक गोष्टी ऐकते. मी फक्त सकारात्मक गोष्टी ऐकते. माझ्या कानांवर फक्त सकारात्मक गोष्टी पडतात. माझे कान पूर्णपणे निरोगी आहे. माझे कान पूर्णपणे निरोगी आहे. माझे कान पूर्णपणे निरोगी आहे. मी सत्य आणि प्रेमाने ऐकते. मी सत्य आणि प्रेमाने ऐकते. असं आपण आपल्या कानाला हिलिंग देऊ शकतो, बोलू शकतो. आपल्याला रेखीसाठी अफर्मेशन जे आपण बोलत असतो ते आता म्हणजे घडलेले आहे असं आपल्याला अफर्मेशन वापरायचं असतं. नाहीतर तुम्ही बोलाल की माझे कान निरोगी होत आहेत, होणार आहे. अशा प्रकारचं आपण अफर्मेशन वापरत नाही. ओके, होणार आहे असं नाही, निरोगी आहे. किंवा बघा असा निगेटिव्ह वर्ड कधीही यायला नको, की दुखणं थांबलेलं आहे. कुठेतरी दुखणं हा शब्द तुमचा निगेटिव्ह शब्द त्यात आलेला आहे, म्हणजे दुखणं थांबलेलं आहे. हा शब्द आपल्याला वापरायचा नाही. निरोगी आहे म्हणजेच दुखणं थांबलेलं आहे. ओके. सो म्हणून आपण जेव्हाही रेकीच्या अफर्मेशन देतो कुठल्याही बॉडी पार्टला किंवा व्हिज्युअलाइज करतो, तर आपल्याला घडलेलं आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि अफर्मेशन सुद्धा आपल्याला तशाच प्रकारच्या वापरायच्या असतात. नाक. माझा श्वास सहज आणि मोकळा आहे. नाकाला आपण अफर्मेशन देऊ तर काय बोलायचं, माझा श्वास सहज आणि मोकळा आहे. म्हणजेच तुम्ही ब्रीदिंग अगदी सहज घेऊ शकत आहात. कोणाकोणाला दमाची शिकायत असते म्हणजे त्यांना त्यांचा श्वास मोकळा असतो का? नाही. मग आपण करायचं काय, बोलायचं काय, नाकावर हात ठेवून माझा श्वास सहज आणि मोकळा आहे. माझे शरीर ऊर्जा सहज स्वीकारते. माझे शरीर ऊर्जा सहज स्वीकारते. मी जीवनशक्तीने भरलेली आहे. मी जीवनशक्तीने भरलेली आहे. जर हा श्वास थांबेल तर जीवन आपण जगणंच थांबून जाईल. ओके, म्हणून काय बोलायचं आहे, की मी जीवनशक्तीने भरलेली आहे किंवा भरलेला आहो. ओके. माऊथला जर आपल्याला बोलायचं आहे तर पहा आपले शब्द हे दुसऱ्यांना टोचणारे असायला पाहिजे, हर्ट करणारे असायला पाहिजे, की गुलाबासारखा स्पर्श असायला पाहिजे. सांगा, बोलताना आपले शब्द हे प्रेमळ असायला पाहिजे. नाहीतर एखाद्याचं बोलणं असं असतं, की आपल्याला टोचून जातं ते बोलणं, हर्ट होतं. म्हणून आपले शब्द जे निघत आहेत ते प्रेमळ आणि दुसऱ्यांना त्रास देणारे नसायला पाहिजे.
मग आपल्याला करायचं काय, माउथला जर आपण बोलतो आहे तर माझे माझे शब्द प्रेमळ आणि सकारात्मक आहे. म्हणजेच तुमचे प्रेमळ शब्द पण आहे आणि तुमचे विचार सुद्धा सकारात्मक आहे. माझे शब्द प्रेमळ आणि सकारात्मक आहे. मी आत्मविश्वासाने बोलते. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे म्हणजेच तुम्ही आत्मविश्वासाने बोलणार. कॉन्फिडन्स नाही आहे, आत्मविश्वास कॉन्फिडन्स पाहिजे आहे. ओके. सो मी आत्मविश्वासाने बोलते. माझे तोंड आणि दात निरोगी आहे. आपल्या तोंडामध्ये दात असतात आणि आपलं माउथ हे निरोगी आहे. आपल्याला असं अफर्मेशन द्यायचं आहे. हृदय चक्र. हृदय चक्रावर हात ठेवायचा आहे. माझे हृदय प्रेम आणि आनंदाने भरलेले आहे. आपलं हार्ट चक्रावर आपण हात ठेवायचा आहे. माझं हृदय प्रेम आणि आनंदाने भरलेले आहे. मी स्वतःला आणि इतरांना माफ करते. मी स्वतःला आणि इतरांना माफ करते. माझे हृदय निरोगी आणि मजबूत आहे. माझे हृदय निरोगी आणि मजबूत आहे. आपल्याला हार्ट चक्रावर हात ठेवून काय बोलायचे आहे? आपल्याला प्रत्येक चक्रावर हात ठेवायचे आहे. जसं आपण हिलिंग करणार आहोत तर आपल्याला चक्रांवर हात ठेवूनच आपल्याला हिलिंग करायची असते. ओके. पोट आहे. पोटावर हिलिंग करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे? माझे पचन व्यवस्थित. पोटावर असं हात ठेवायचं आहे. एकावर एक हात ठेवला तरी चालेल. ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर इमेजेस दिसत आहे, पिक्चर फोटोज दिसत आहे, तसंच आपल्याला हात तिथे कानाच्या वेळे कान, डोकं असं ठेवायचं आहे. फोरहेडला तुम्ही जर हे करत आहे, हार्ट चक्रावर हात ठेवायचा आहे. सोलार पिक्सेल. आपल्याला सोलार पिक्सेल म्हणजे नाभीच्या वर असे 2 हात ठेवून द्यायचे आहे. नेक्स्ट सोलार पिक्सेल आहे. माझा मी शक्तिशाली आहे. मी शक्तिशाली आहे. आणि बघा, सोलार पिक्सेलवर जर तुम्ही हात ठेवता नाभी चक्राच्या वर, माझ्या नाभीच्या रिलेटेड सर्व ऑर्गन व्यवस्थित काम करत आहे. नाभीच्या रिलेटेड सर्व ऑर्गन छान काम करत आहे. माझी नाभी चक्र ऍक्टिव्हेट आहे. माझी नाभी चक्र ऍक्टिव्हेट आहे. मी स्वस्थ आहे. काय म्हणायचं आहे? मी स्वस्थ आहे. ओके. नेक्स्ट आहे नाभीच्या खाली. नाभीच्या खाली आपल्याला हात ठेवायचा आहे बाजूला आणि माझी सर्जनशीलता मुक्तपणे वाहते. मी सुरक्षित आणि स्थिर आहे. माझ्या भावना संतुलित आहेत. प्रत्येक ऑर्गनवर आपल्याला हात ठेवून ती रेखी द्यायची आहे. ओके. नेक्स्ट ही इमेज आहे आपली पायांना आपण रेखी देणार आहोत. तर पायांना आपल्याला रेखी कशी द्यायची आहे? जेव्हा तुम्ही पायांना रेखी देता दोन्ही हात रब करून दोन्ही पायांना आपल्याला हात ठेवायचा आहे आणि माझे पाय रेखी देताना आपल्याला दोन्ही हात रब करून आपल्याला दोन्ही पायांवर मांडी घातलेली आहे, असे बसलेले आहे. तर हे हात असे ठेवायचे आहे आणि माझे पाय निरोगी आहे. माझे पाय निरोगी आहे. माझे पाय निरोगी आहे. अफर्मेशन देताना माझे पाय मजबूत आहे. माझे पाय निरोगी आहे. मी जीवनात पुढे जात आहे. मी सुरक्षित आहे. मी जीवनात पुढे जात आहे. मी सुरक्षित आहे.
मी जीवनात पुढे जात आहे. मी सुरक्षित आहे. नेक्स्ट आहे जसं शोल्डरला तुम्ही देत आहात म्हणजे प्रत्येक भागाला तुम्ही रेखी देणार आहे तिथे तिथे तुम्हाला हात ठेवून ती रेखी द्यायची आहे. ओके. मी याचा फोटो आपल्या ग्रुपवर टाकणार आहे आणि अफर्मेशन तुम्हाला कशा प्रकारे बोलायचं आहे ते सुद्धा मी ग्रुपवर टाकणार आहे. ओके. सो थँक्यू. आपल्याला थांबावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला रेखी द्यायची आहे आणि रेखी देताना दोन्ही हात आपल्याला रब करावं लागतं. ओके. कुठल्याही पार्टला रेखी द्यायची आहे तर दोन्ही हात आपल्याला रब करून त्या त्या जागेवर ठेवायचं असतं आणि अफर्मेशन विथ व्हिज्युअलायझेशन. ओके. चला. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेखी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेखी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.